नेमकी त्यांची परिस्थिती काय आहे? आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहात, नेमकं कशा पद्धतीने काय सांगाल नेमकं? मी ॲक्च्युली टाईम टेक्नॉलॉजीचा असिस्टंट मॅनेजर HR म्हणून तर काम पाहतो. आज त्यांची तब्येती खालावलेली मी स्वतःहून त्यांना बघण्यासाठी इथं आलो, तर खरोखर त्यांची तब्येत एकदम पूर्ण खालावलेल्या आहेत. काय आपण मॅनेजमेंटशी काय चर्चा कराल? नाही, मला मॅनेजमेंटला एवढीच विनंती राहील, जोपर्यंत तुम्ही इथं येत नाही आणि ह्यांचा जोपर्यंत फैसला लावत नाही तोपर्यंत मी इथं त्यांच्याबरोबर थांबून राहिली. ते तुम्ही देखील या ठिकाणी थांबणार आहे. आपण जे आलेलो आहात आपण आपल्या स्वखुशीने आलेलो आहात? हां, स्वखुशीने. टाइम टेक्नोच्या कामगारांची प्रशासनाच्या वतीने दिशाभूल. टाइम टेक्नोच्या कामगारांचा एप्रिलमध्ये झालेला करार दिशाभूल करणारा ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे. टाइम टेक्नोच्या प्रशासनाने कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालकाच्या घरावर धडक देईल. धनंजय देशमुख. महाड MIDC मधील टाइम टेक्नोप्लास्ट कंपनीच्या कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी कंपनीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं असून गेल्या 9 दिवसापासून कंपनीच्या बाजूला उपोषणाला बसले आहेत. मात्र कामगारांच्या उपोषणाची योग्य ती दखल कंपनी प्रशासन घेत नसल्याने हे कामगार आता मेठाकुटीला आलेत. अनेक कामगारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. मात्र कंपनी प्रशासन किंवा प्रशासकीय यंत्रणा या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याने कामगारांच्या उपोषणाचा वाद आता चिघळण्याच्या मनस्थितीत निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 12 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख यांनी कामगारांची भेट घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या बाजूने असून कंपनी प्रशासनाने वेळीच तोडगा न काढल्यास आमचा पक्ष कंपनीच्या मालकाच्या घरावरती धडक देईल असा इशारा दिलाय. तर ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांनी देखील कामगारांची व्यथा जाणण्यासाठी उपोषण ठिकाणी भेट देत हा टाइम टेक्नोप्लास्टचा कामगारांवरती होणारा अन्याय असून मागील एप्रिल महिन्यामध्ये कंपनी प्रशासन आणि प्रशासनाने कामगारांच्या बरोबर केलेला हा करार निव्वळ तूलफेक असून हा कायद्याने कोणत्याही परिस्थितीत न टिकणारा करार झालेला आहे असे मत व्यक्त करत कामगारांना लागलेली कायदेशीर बाबी आम्ही नक्कीच पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे टाइम टेक्नोप्लास्टच्या कामगारांच्या पाठीमागे वाढता पाठिंबा असला तरी देखील या कामगारांना मात्र कंपनी प्रशासनाकडून किंवा प्रशासनाकडून मात्र कोणताच दिलासा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे टाइम टेक्नो कंपनीचे कामगार पूर्णतः हताश झाले असल्याचं पाहावयास मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. मला जेव्हा या कामगारांची व्यथा कळली परवा रात्री, तेव्हा मी ताबडतोब काही फोन लावले होते इथल्या पोलिसांना विचारण्यासाठी काय परिस्थिती आहे. मला जेव्हा कळलं की कामगारांची जी परिस्थिती आहे ती फार गंभीर झालेली आहे, त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळलं की खरोखर इथे परिस्थिती गंभीर आहे. प्रशासन कुठल्याही प्रकारची योग्य ती दखल घेत नाही आहे. एप्रिलच्या महिन्यामध्ये जेव्हा यांचे डॉक्युमेंट पाहिले तेव्हा एक समजुतीचा करार केला, तो निव्वळ या कामगारांची दिशाभूल करण्यासारखा होता. प्रांतांनी या करारावर सह्या केलेल्या आहेत, सहपोलीस अधीक्षक त्यांनी सह्या केलेल्या आहेत, परंतु त्या कराराला कुठलीही लीगल व्हॅलिडिटी नाही आहे आणि सांगतायत की 3949 कामगारांनी उत्तराखंडला जावं. मी विचारतो आज इथे आपल्या माध्यमातून, काय इथले कामगार मंत्री, काय इथले MIDCचे मंत्री त्यांचं राज्य सोडून दुसरं राज्य जातील का? एकीकडे हे सरकार म्हणतं की आम्ही कामगारांचं सरकार आहोत, कोणावरती अन्याय होऊ देणार नाही. मग गेले 9 दिवस हे जे कामगार उपोषणाला बसलेले आहेत त्यापैकी आज 6 कामगारांना ॲडमिट केलेले, त्यांची गंभीर परिस्थिती झालेली आहे, तरी देखील प्रशासनाला, शासनाला जाग का येत नाही आहे? ही जाग येणं गरजेचं आहे. या कामगारांना न्याय मिळणं गरजेचं आहे. जो काही कामगार कायदे आहेत त्या कामगार कायद्यामार्फत या कामगारांना न्याय मिळणं उचित ठरेल असं मला वाटतं. परंतु हे जर कंपनी त्यांना वेळेवरती न्याय देऊ शकत नसेल तर कामगारांनी निश्चय केलेला आहे की ते न्याय मिळवून घेतील, संघर्ष करायला ते कुठल्या थरापर्यंत जातील हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्या कामगारांच्या प्रश्नावरती अनेक महिने हा सगळा संघर्ष कंपनीबरोबर सुरू आहे. काही प्रश्न यातले न्यायप्रविष्ट असून त्याही बाबतीत आत्तापर्यंत कुठलाही मार्ग निघालेला दिसत नाही. आज हे कामगार जवळपास वर्षभर झालं सातत्याने वेगळ्या वेगळ्या माध्यमातनं आपण जर बघितलं असेल तर अतिशय सामंजस्याने, मग उपोषणाचा मार्ग असेल, धरण्या आंदोलनाचा मार्ग असेल, जितके लोकशाही मार्ग आहेत त्या सर्व मार्गांचा अवलंब करत या ठिकाणी आंदोलन करताना दिसतात. हे होत असतानाही ज्या कंपनीमध्ये त्यांनी 10 वर्षापासनं, 15 वर्षापासनं, 20 वर्षापासनं काम करणारे कामगार, या कामगारांच्या समस्या ऐकून घ्यायलाही
कंपनी प्रशासनाला वेळ नाही, मालकांना वेळ नाही, ही खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी असलेली दुरावस्था, दुर्दैव म्हणावं लागेल. आज या कामगारांच्या आमरण उपोषणाचा 9वा दिवस आहे. 2 कामगारांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना महाडच्या सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. इथं येऊन यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर, म्हणजे मरणानंतरही यातना संपत नाहीत हा जो वाक्प्रचार आहे तो या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रशासनाने रुजवलेला दिसतो. प्रशासनाने आंदोलनाला बसल्यानंतरही किंवा उपोषणाला बसल्यानंतरही योग्य पद्धतीने या कामगारांची दखल त्या ठिकाणी घेतलेली नाही. त्यांना ज्या सोयीसुविधा त्या ठिकाणी प्रशासनाने दिल्या पाहिजेत, मग या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे होती, 2 पोलीस असायला पाहिजे होते, डॉक्टर वेळोवेळी दिवसातनं 2 वेळा आंदोलनकर्त्यांची त्या ठिकाणी तपासणी व्हायला पाहिजे होती. ह्या कुठल्याही प्रकारची सहकार्य या ठिकाणी प्रशासनाकडनं होताना दिसत नाही. मी आत्ताच माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, माननीय पोलीस अधीक्षकांशी बोललो. त्यांनी यासंबंधी आम्ही आवश्यक ती उपाययोजना करू असं सांगितलेलं आहे. या कामगारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पुढे येऊन कंपनी प्रशासनावर दबाव निर्माण करून त्यांच्या मागण्या, त्यांच्या बैठका त्यांनी एकत्रपणे बसून जे काय मार्ग निघायला पाहिजेत ते आवश्यकतेप्रमाणे केलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. हे खऱ्या अर्थाने या ठिकाणचं दुर्दैव म्हणावं लागेल. आज 39 कामगारांवर संघर्ष करण्याची वेळ येते. कंपनीची मुजोरी संपत नाही. कुठे ना कुठेतरी जर या कामगारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने कंपनीने पावलं उचलली नाहीत तर राजकीय पक्ष म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला याच्यामध्ये आपली भूमिका घ्यावी लागेल आणि कंपनीच्या मालकाच्या घरावर जाण्याची सुद्धा आमची त्या ठिकाणी मानसिकता आहे. आम्ही ते करू. या सगळ्या महिलांना, या पोराबाळांना न्याय मिळेपर्यंत आम्ही यांच्याबरोबर राहू. आज आलोय म्हणून उद्या येणार नाही असं होणार नाही. आम्ही सातत्याने यांच्या संपर्कात आहोत. येणाऱ्या काळामध्ये यांच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्याच्यावरती राज्यभरातनं पाठिंबा त्यांना मिळत आहे. आज कंपनी प्रशासन ऐकत नसेल, प्रांत ऐकत नसतील, तहसीलदार येत नसतील, पोलीस अधिकारी येत नसतील तर त्यांनासुद्धा जाब विचारायची आमची भूमिका राहील. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती वजा शेवटची विनंती वजा पुन्हा एकदा मागणी आम्ही करत आहोत. आम्हाला न्याय द्या. जे आमच्या हक्काचं आहे तेवढंच मागतोय तेवढं द्या आणि हा सगळा प्रकार थांबवा, नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.